तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण पाहतो की अर्णव हा ईश्वरीकडे आलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो, मिसिंदौर, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं. त्यावर ईश्वरी म्हणत असते, पण हे बघा, मला तुमच्याशी काहीही बोलण्यात अजिबात रस नाही आहे, त्यामुळे प्लीज निघून जा इकडनं. आणि इशू तिकडनं बाबांच्या ICUमध्ये यायला निघते. त्यावर अर्णव आता तिच्या मागोमाग येत असतो आणि म्हणत असतो, मिसिंदौर, हे बघ, ऐकून घे एकदा माझं, मला काय सांगायचं आहे ते. मिसिंदौर आता ICUत आल्यावर इशू म्हणत असते, काय चाललं आहे तुमचं, का आलाय तुम्ही इथे. अर्णवचा आवाज जरा जोरात असतो. तो म्हणतो, हे बघ मिसिंदौर, तू. त्याबरोबर त्याच्या लक्षात येतं की ईश्वरीचे बाबा झोपलेत, त्यांना त्रास होऊ शकतो. मग लगेच तो हळू आवाजात बोलायला लागतो, हे बघ मिसिंदौर, तू माझं ऐकून घे, मला जे तुला सांगायचं आहे ना ते खरोखर खूप महत्त्वाचं आहे. हे बघ, तू आत्ताच अंजलीताईची अवस्था काय आहे ते बघितलंयस, त्यामुळे प्लीज तिला त्रास होईल म्हणून. त्याबरोबर लगेचच आता इशू म्हणत असते, तुम्ही मला हे सगळं का सांगताय. त्यावर अर्णव म्हणत असतो, अगं मला काय म्हणायचं आहे ते एकदा ऐकून घे ना. मला जर एवढं सांगायचं आहे, मी म्हणतो एवढं महत्त्वाचं आहे, तर खरोखर मी जे सांगतो आहे ते महत्त्वाचं असणारच आहे ना. एकदा ऐकून घे माझं शांतपणे, मी काय म्हणतो आहे ते. त्यावर इशू म्हणते, बरं बोला, काय बोलायचं आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ताईची कंडिशन नाजूक आहे, त्यामुळे उगाचच्या उगाच यातलं काहीही तिच्याकडे क्रॉस चेक करायला लगेच जाऊ नकोस. ईश्वरी म्हणते, बोला. त्यावर अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो, हे बघ मिसिंदौर. त्यावर इशू म्हणते, बोला ना पटापट आता. त्याबरोबर अर्णव हा तिच्याकडे 2 मिनटं बघतो आणि ठरवतो की नाही, आज आपल्याला मिसिंदौरला सगळं खरं सांगायचंच आहे. आणि मग तो इशूला म्हणत असतो, राजेशच इतक्या त्या ठिकाणी आता राकेश आलेला असतो आणि आता राकेश पटकन येऊन दरवाजा उघडतो. अर्णव आणि ईश्वरी मागे बघतात तर तो म्हणत असतो, काय म्हणत होतात. त्याबरोबर अर्णव म्हणतो, तू इथे. तर राकेश हा आता आतमध्ये पुढे येतो. तर इकडे सुभद्रा आजी ह्या परत आलेल्या असतात मावशींकडून आणि त्या आता घरात येतानाच हाका मारत देतात, अर्णव, अंजली, वल्लरी, अविनाश, कुठे आहात सगळे. त्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी लावण्या आणि वल्लरी येतात. लावण्या येऊन लगेच आजीला नमस्कार करते. आजी तिला सुखी राहा असा आशीर्वाद देते. वल्लरीही येते आणि नमस्कार करते आणि म्हणायला लागते, आई, आता कशी आहे मावशींची तब्येत, बरं वाटतंय ना मग त्यांना. त्याबरोबर आजी सांगते की हो, अगं आता तिला बरं वाटतंय. तशी ताबडतोब निघाले मी. खरं तर घरच्या गणपतीच्या विसर्जनासाठी तरी यायचं होतं मला, पण बघतेच नाही ट्रॅफिक किती आहे ते. विसर्जनाला यायचंसुद्धा मला जमलं नाही. बरं, बाकी सगळं इथे कसं पार पडलं, सगळं छान झालं ना व्यवस्थित. त्यावर वल्लरी म्हणत असते, हो आई, इथे अगदी सगळं छान व्यवस्थित झालं, तुम्ही काही काळजीच करू नका. तुम्ही जसं सांगितलं होतं ना, मी अगदी सगळं तसं केलं. त्यावर आजी म्हणते, एकटीने. त्यावर वल्लरी म्हणते, एकटीने कशाला, तुमची ही नातसून होती ना माझ्याबरोबर आता मला मदतीला, मग आम्ही मिळून सगळं केलं, अगदी सगळं उत्तम पार पडलं. आणि लावण्याने मोदकसुद्धा बनवले होते उकडीचे नैवेद्यासाठी आणि ते सुद्धा अर्णवला खूप आवडले खरंच. त्याबरोबर आजी म्हणतात, हो का. त्यावर लावण्य हसते. मग लगेचच आजी म्हणते, वा वा वा, छान छान. बरं मला सांगा, अंजली कुठे आहे, ती दिसली नाही मला आल्या आल्या. त्याबरोबर आता आजीने अंजलीला स्वतःहून विचारल्यावर मग वल्लरी मामी सांगायला लागते, अहो आई, सध्या ना अंजलीला चक्कर यायला लागलेली आहे आणि तिचं हे प्रमाण खूप वाढलं आहे. तिला खूप थकवा असतो, तर तिला दवाखान्यात नेलं आहे, ॲडमिट केलं आहे. त्यावर मामाला फोन कर आणि वल्लरी, तू पहिले तिची अंजलीची माहिती विचार आणि मला येऊन सांग असं आजी म्हणते. तर लावण्य म्हणते, मला वाटतं की अर्णवबद्दल आणि ईश्वरीबद्दल त्यांना सगळं कळलं असेल ना, त्याचाच त्यांनी लोड घेतला असेल. आजी म्हणते, हे बघ, ही वेळ चर्चा करत बसण्याची नाही आहे, ही वेळ ॲक्शन घेण्याची आहे. चला पटपट करा, तुम्ही फोन करा लवकर आणि मला माहिती कळवा. त्याबरोबर वल्लरी म्हणते की हो आई, चालेल ना, मी ताबडतोब यांना फोन करते आणि अंजलीची तब्येत आता कशी आहे ते बघून तुम्हाला सांगते. त्याबरोबर लगेचच आता मी तोवर देवाला दिवा लावते, एवढं बोलून आजी ह्या तिकडनं निघतात. तर लगेचच आता मामी म्हणायला लागते की चल, आता आमच्या ओल्ड लेडीला तुझं आणि अर्णवचं लग्न लवकरात लवकर व्हावं यासाठी जरा मी चावी मारून आले. त्याबरोबर लगेचच आता इथे ही सुद्धा म्हणते की गो हेड मामी, गो हेड देन. आणि मग आता इकडे आनंद साजरा करत असते लावण्या. तर दुसरीकडे अर्णव आणि राजेश या दोघांमध्ये वाद होत असतो. राजेश म्हणत असतो, हो मी राकेश नाईक,
ईश्वरीजींचा होणारा नवरा, काकांचा होणारा जावई स्वतः आलो इथे काकांची काळजी घेण्यासाठी. आणि मी इथपर्यंत पोहोचण्याकरिता मला काय काय आणि किती किती कष्ट घ्यावे लागले असतील हे तर तुला माहीत असेलच ना. त्यावर अर्णव म्हणतो, तू तर ना. त्याबरोबर आता अर्णव हा राकेशवरती खूपच जास्त चिडलेला असतो. तर राकेश म्हणत असतो, बोल ना, काय काय करशील माझं, बोल. हे बघ, उगाचच्या उगाच तू नको ते नाटक करू नकोस, समजलं ना. अर्णव राजे शिर्के. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव राजे शिर्के म्हणजे तुम्ही दोघं एकमेकाला ओळखता, तुम्ही माहिती आहात का एकमेकाला. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणत असतो, हो ओळखतो ना, खूप छान पद्धतीने ओळखतो आम्ही मिसिंदोर एकमेकाला. आणि मग आता अर्णव हा आता ईश्वरीला खरं सांगायला चाललेलाच असतो. तो म्हणत असतो की मिसिंदोर, एक गोष्टीचा विचार केलास का कधी, आजपर्यंत कधीच माझी आणि याची भेट का होऊ शकली नाही, विचार कर. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणायला लागतो, भेट होऊ शकली नाही आपण त्याचा प्रश्न त्यांना का विचारताय, मी सांगतो ना तुमचं उत्तर, मी सांगतो. कारण आज आपली भेट ही अशी व्हायची होती ना, म्हणून या अगोदर आपली भेट कधीच झाली नाही. आणि आता पुरे झाला, निघा इकडनं तुम्ही, चालते वा. अहो कळत नाही आहे का तुम्हाला, तुमच्यामुळे माझ्या होणाऱ्या सासऱ्याला त्रास होतो इथे. अहो ईश्वरीजी, तुम्ही तरी यांना हकलवून द्या, बघताय ना काकांना किती त्रास होतो इथे यांच्यामुळे, जाऊ दे याला. त्याबरोबर लगेचच आता राकेशला आठवायला लागतं की तिथे अर्णवने जेव्हा त्याला बांधून ठेवलं होतं त्यावेळेस त्याला तिथून सुटण्यासाठी किती यथासाग प्रयत्न करावे लागले होते, किती कष्ट करावे लागले होते. आणि शेवटी तिथून सुटून तो इथपर्यंत आलाच. आणि हॉस्पिटलमध्ये अर्णवने ईश्वरीला काहीही सांगण्यापूर्वी त्याने येऊन तिथे सगळं वेळेवरती सावरलं. तर इथे तो म्हणत असतो की आता मी इथेच राहणार आहे आणि त्यामुळे तू उगाचच्या उगाच इथे लुडबुड करण्याची काही गरज नाही आहे, माझ्या सासऱ्यांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तर इशूसुद्धा म्हणत असते, हे बघा अर्णव सर, आधी तर तुमच्यामुळे माझ्या बाबांची ही अवस्था झाली आहे आणि आता वरनं अजून तुम्ही मला काहीतरी सांगायला आला आहे आणि मी तुमचं ऐकून घेईन असं वाटतं आहे का तुम्हाला. त्यामुळे प्लीज तुम्ही इकडनं निघून जा, मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही आहे, निघा इकडनं. त्याबरोबर मग मात्र राकेश हा आता म्हणायला लागतो की याच्यामुळे माझे काका हे असे बेडवरती पडलेले आहेत. लाज कशी वाटत नाही रे तुला नीच माणसा, लाज. चल चालता हो इकडनं. ईश्वरीजी, अहो तुम्ही याला मुळात आतमध्ये घेतलाच का, याला ताबडतोब बाहेर हकलवून द्या, हकलावा याला. अहो ह्याची लायकीच नाही आहे इथे माझ्या काकांजवळ उभं राहण्याची. त्याबरोबर आता काकाने डोळे उघडलेले असतात आणि राकेश आणि अर्णवला एकत्र बघून ते आता राकेशला स्वतःपासून दूर लोटण्याचा प्रयत्न करत असतात. तर अर्णवकडे बघून त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. मग लगेचच आता बाबांना आठवतं की त्यांचा अपघात जो झाला होता, ती गाडी जरी अर्णवची असली तरी आतमध्ये राकेश बसला होता आणि त्यांनी राकेशचा चेहरा हा अगदी स्पष्टपणे पाहिलासुद्धा होता. तर आता इथे बाबा हे खानाखुना करून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण आता कोणालाच त्यांची ही भाषा कळत नसते. तर अर्णवला ते काहीतरी खुणावण्याचा प्रयत्न करत असतात. अर्णव त्यांना म्हणत असतो, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का, मला काही सांगायचं आहे का. त्यावर ते आता होकारार्थी मान थोडी हलवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते आता राकेशकडे बघून अर्णवला खुणावत असतात. पण अर्णवलासुद्धा कळत नसतं. अर्णव त्याला म्हणत असतो, बोला तुम्हाला काय बोलायचं आहे, सांगा ना मला, मी आहे इथे, बोला तुम्ही, मी ऐकतोय, बोला. त्याबरोबर ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आता अर्णवला तर माहीतच नाही आहे की ते बोलूही शकत नाही आहेत ते. त्याबरोबर राकेश म्हणत असतो, मी सांगतो त्यांना काय म्हणायचं आहे ते. त्यांना म्हणायचं आहे, चालता हो इकडनं, पुन्हा माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात येऊ नकोस, आमच्या आयुष्याची राख रांगोळी केलीस तू आणि आता इथे येऊन असा उभा आहेस निर्दोषासारखा, चालता हो इकडनं, तुझ्यामुळे मला त्रास होतोय, असं म्हणायचं त्यांना. ईश्वरीजी, अहो काय करताय तुम्ही, हकलवा ना याला, अहो याच्यामुळे बघताय ना काकांची काय अवस्था झाली आहे ती. त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते, हे बघा, आधीच तुमच्यामुळे माझ्या बाबांना खूप मनस्ताप झाला आहे, आता आणखीन नाही, निघा इकडनं तुम्ही. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिसिंदोर अगं तू एकदा माझं. त्यावर ईश्वरी म्हणते, मी म्हटलं ना तुम्हाला, मला तुमचं काही एक ऐकायचं नाही आहे, चालते वा तुम्ही इकडनं, आधीच तुमच्यामुळे खूप काही घडून गेलं आहे, आता मला काही नाही ऐकायचं तुमचं, निघा इकडनं म्हणते ना, तर निघा. त्याबरोबर इशू लगेचच अर्णवला बाहेर काढते आणि तिच्या बाबांकडे येते. बाबांना म्हणत असते, बाबा काय झालं, बाबा तुम्हाला काही होतं आहे का, काही सांगायचं आहे का, बाबा माझ्याशी बोला ना, बघा मी तुमची इशू आहे ना, बाबा माझ्याशी बोला, बाबा ऐका ना. पण तोपर्यंत लगेचच आता बाबांनी डोळे मिटलेले असतात. तर अर्णव आता बाहेरून हे सगळं काही बघत असतो.
तर त्याला खूप जास्त राग येत चाललेला असतो. तर राकेश मात्र अर्णवकडे बघून एक विकृत हास्य करतो. त्यानंतर आता अर्णव हा बाहेर आलेला असतो आणि बाहेर चालत असताना तो एकच विचार करत असतो की ईश्वरीच्या बाबांना मला काहीतरी सांगायचं होतं असं मला राहून राहून सतत का वाटतंय. ते राजेशकडे बघत होते, माझ्याकडे बघत होते, त्यांना मला काही सांगायचं होतं का, कसली हिंट द्यायची होती का, मला काहीच कळत नाही आहे, काय करू. आणि मग आता अर्णवला लगेचच ईश्वरीच्या बाबांची जी धडपड होती ती सगळी काही आठवायला लागते. तो विचार करतो की नाही, काहीही झालं तरी मला हे असं हेल्पलेस होऊन चालणार नाही. मला मिस इंदौरला लवकरात लवकर सगळं काही खरं खरं सांगून टाकायचं आहे. तिचं लाईफ हे असं डिस्ट्रॉय होताना मला बघायचं नाही आहे. असा विचार करून अर्णव बाप्पाच्या मूर्तीसमोर येऊन शांत उभा असतो. इतक्यात त्या ठिकाणी ईश्वरी येते. इशू येते आणि म्हणत असते, आपल्या माणसांची काळजी काय असतं ते तुम्हाला कळलं नसेलच ना कधी. बघा, आज राकेशजींकडे बघा, तुम्ही त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये जहर भरण्यासाठी इथे आला होतात, पण बघा वेळेवरती ते आले आणि त्यांनी सगळं कसं सावरून घेतलं ते. तर आता इथे अर्णव म्हणत असतो, बरं झालं बाहेर भेटलीस ते, तसंही तुझ्याशी मला बोलायचंच आहे. हे बघ, तो राकेशच. त्यावर ईश्वरी म्हणते, तो राकेशच माझा होणारा नवरा आहे. हो, तो माझा होणारा नवरा आहे आणि होईल, समजलं. त्यामुळे आता मला त्यांच्याबद्दल तुमच्या तोंडून काहीही वाडंवाकडं एकही ऐकून घ्यायचं नाही आहे. चालते व्हा तुम्ही इकडनं. त्याबरोबर अर्णव हा म्हणत असतो, मिस इंदौर. त्यावर ईश्वरी म्हणते, नाही बोलायचं म्हटलं ना तुमच्याशी, निघा इकडनं आणि पुन्हा माझ्या बाबांसमोर येऊ नका. पुन्हा जर तुमच्यामुळे त्यांना त्रास झाला ना तर याद राखा, यावेळीची गाठ माझ्यामुळे असेल. त्याबरोबर अर्णवला राग येतो. अर्णव म्हणत असतो की बस, आता पुरेच झालं. आता मिस इंदौर, मी तुला खरं सांगून टाकणार, सगळं खरं सांगणार. आता आणखीन फार वेळ मी हा असा हेल्पलेस शांतपणे नाही बसू शकत, कारण आता वेळ आली आहे ते खरं बोलण्याची. आतापर्यंत मी गप्प होतो अंजली ताईसाठी, नंतर तुझ्यासाठी आणि आता तुझ्या बाबांसाठी, पण आता नाही, आता बस. तर दुसरीकडे राकेश हा एकट्या काकांच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि तो आता खोलीत आल्यानंतर पहिले तर सर्व मशनी बंद करतो आणि आता ईश्वरीच्या बाबांना म्हणत असतो, काय मग कसं वाटतं आता काका, ओ काका. पण आता ईश्वरीचे बाबा काही हाक देत नसतात, काही हालचालही करत नसतात. राकेश म्हणतो, गचकला की काय म्हातारा. नाही, पण ह्या मशनी तर सुरू होत्या ना काका, ओ काका. त्याबरोबर ईश्वरीचे बाबा डोळे उघडतात. तर ते म्हणत असतात, काय मग काका, काय काय अवस्था झाली आहे ही तुमची. बेडवरती कसे पडून राहिलाय तुम्ही निश्चित. असो, पण तुम्ही काळजी करायची नाही, मी आहे ना तुमचा जावई. तुमच्या गैरहजेरीत तुमची सगळी प्रॉपर्टी मी अगदी सहज पटकन माझ्या नावावरती लुबाडून घेईन, काळजी करू नका, मी आहे हा. तर दुसरीकडे आता अर्णव हा मामाकडे आलेला असतो. मामा अर्णवला विचारतो, काय झालं, सगळं सांगितलंस ईश्वरीला, तिचे गैरसमज दूर झाले, ती अंजलीला विचारायला तर येणार नाही आहे ना काही, बोल ना अर्णव, असा गप्प कायस. मग अर्णव सांगायला लागतो, मामा काहीच सांगून नाही झालेलं. मामा म्हणतो, अरे पण आज का गप्प राहिलास, आज तर संधी चांगली होती ना. त्यावर अर्णव सांगतो, मामा तो राजेश कसा तिथून सुटला ते गॉड नोस, पण सुटून तो त्या ठिकाणी आला आणि मग तिथे आल्याच्यानंतर मी मिस इंदौरशी काहीच नाही बोलू शकलो, तिला काहीच सांगता नाही आलेलं मला. खूप वाईट घटना घडली ही मामा. त्यावर मामा म्हणतो, अरे पण हे असं झालं कसं काय, तू त्याला व्यवस्थित डांबून ठेवला नव्हतास का, तो सुटलाच कसा काय. इतक्यात त्या ठिकाणी राजेश पोहोचलेला असतो. राजेश म्हणतो, पोहोचलो आहे, अगदी वेळेवर पोहोचलो आहे मी माझ्या अंजलीसाठी. अंजली, ए अंजली, अगं काय होतं आहे तुला. अंजली, एवढं काय झालं होतं हिला की तुम्ही थेट ॲडमिट केलं, सांगा ना मला, बोला माझ्याशी, काय झालं होतं हिला, तब्येत आता कशी आहे हिची, तुम्ही डॉक्टरांशी बोलणं केलं आहेत का, डॉक्टर काय म्हणाले, मी बोलू का पुन्हा जाऊन डॉक्टरांशी, मीच बोलतो म्हणजे डॉक्टर मलाच काय ते व्यवस्थित सांगू शकतील. त्याबरोबर लगेचच आता मामांना राजेशचा हा ओव्हर काही कॉन्फिडन्सवाला ड्रामा सहन होत नसतो. त्यामुळे मामा लगेचच राजेशला सांगतात, ए ड्रामेबाज, पुरे झाला तुझा ड्रामा, डोंट वरी, ती शुद्धीवरती येणार नाही आहे, त्यामुळे तुझा हा ड्रामा राखून ठेव. गोळ्या औषधांचा प्रभाव झाला आहे तिच्यावरती, गुंगीत झोपली आहे ती गाढ, तिला तोवर जाग येणार नाही जोवर तिचं औषध पूर्णपणे सुटत नाही, त्यामुळे गप्प बस. त्यावर लगेचच राजेश म्हणतो, अरे रे, फुकट गेला हो एवढा अभिनय. असो अर्णव, अरे मूर्खा, आता तरी बघ, नको उगाच माझ्या नादी लागू. बघ, एवढा सगळा तू प्लॅन करतोयस, पण तुझा एक तरी प्लॅन वर्क होतोय का, नाही ना.
मग आता सोडून दे मला नाद एक्सपोज करण्याचा, कारण काय ना तू काहीच नाही करू शकत. अर्णव म्हणत असतो काहीही झालं तरी मी तुला एक्सपोज केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असं वाटतंय तुला इथेच संपवून टाकू. त्यावर लगेचच राजेश म्हणत असतो अरे रे अर्णव, असं नाही बोलायचं. काय आहे ना, काही इच्छा या अपूर्णच राहतात. इच्छा म्हणून तशीच तुझीसुद्धा ही इच्छा फक्त इच्छा म्हणून अपूर्ण राहणार आहे. समजलं? ते काय म्हणतात तुमच्या भाषेत, ते लिव्ह अँड लिव्ह इट टू, तसं जग आणि जगू देत तुझ्या लाडक्या बहिणीला. नाही म्हणजे आता ती गोळ्या औषधं खाऊन गाढ झोपली आहे, पण एखाद्या दिवशी ती गोळ्या औषधं न खातासुद्धा कायमची गाढ झोपू शकते. काय वाटतं तुला? त्यामुळे हे बघ, उगाचच्या उगाच नसते उद्योग करायला जाऊन नकोस. समजलं ना तुला? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो मी सोडणार नाही रे तुला. तू विसर की तू काय होतास ते. आता तुझी गाठ ARC आहे. त्याबरोबर लगेचच राजेश म्हणत असतो की हा आता ना मी या अर्णवला सोडणार नाही, काहीतरी करावं लागेलच. ह्याचा कॉन्फिडन्स खूप वाढायला लागला. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता बाबांना डिस्चार्ज दिलेला असतो. इशू बाबांना घेऊन घरी चाललेली असते. बाबा हे इशूला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. इशू बाबांना म्हणते बाबा तुम्हाला काही बोलायचं आहे का, मला काही सांगायचं आहे का, माझ्याशी बोलायचं आहे का, बोला ना बाबा. बाबा तुम्हाला मी वही पेन आणून देऊ, तुम्ही मला वही पेननी लिहून दाखवाल त्यावर बाबा होकार देतात. तर इशू म्हणत असते नेमकं काय असेल बाबांच्या मनात, आई काहीच कळायला मार्ग नाही आहे गं. आता आईलासुद्धा टेन्शन आलेलं असतं, इशूलासुद्धा टेन्शन आलेलं असतं की नेमकं बाबांना सांगायचं तरी काय. तर दुसरीकडे राकेश हा म्हणत असतो की बघ लवकरात लवकर ह्या आठवड्याभराच्या आत तू लावण्याशी लग्न करून घे. त्याच्यानंतर मी माझ्या ईश्वरीशी म्हणजेच इंदौरी जिलबीशी लग्न करायला मोकळा. कळलं ना तुला? त्यावर अर्णव त्याला सांगत असतो की हे बघ काहीही झालं तरी मी असं करणार नाही आहे आणि तुला ईश्वरीशी लग्नसुद्धा करू देणार नाही आहे, त्यामुळे गप्प बसायचं. त्यावर राजेश म्हणत असतो बघ या आठवड्याभरात मी तिच्याशी लग्न करतोय का नाही ते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉन प्रेस करायचं जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.